भाजपला मुंबई परप्रांतीय पैसेवाल्यांची करायची आहे। मंत्रालय अलिबाग उरणला नेऊन अटल सेतूचा सदुपयोग करणार। सामनाच्या रोखोकमधून भाजपवर निशाणा। बच्चू कडू यांच्या 7/12 कोरा यात्रेचा 7वा दिवस। यवतमाळमध्ये डोळ्याला काळी पट्टी बांधत बच्चू कडूंचा पायी प्रवास। डोळ्याला काळी पट्टी बांधून कार्यकर्ते देखील आंदोलनामध्ये सहभागी। 7/12 कोरा यात्रेमध्ये बच्चू कडू यांच्यासह कार्यकर्त्यांचं शेतामध्ये श्रमदान। कापसाच्या शेतामध्ये काम केलं। सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे यांची भेट घेतली। जरांगे यांच्या आगामी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भेट घेण्यात आल्याची माहिती। तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासाठी 96 मालमत्तांचं सर्वेक्षण पूर्ण। 5 पथकाद्वारे व्हिडिओ चित्रीकरणाच्या माध्यमातून सर्वेक्षण। कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज पन्हाळ्यातील वीर शिवा काशीद यांच्या समाधीला त्यांच्याकडून अभिवादन करण्यात आलं। पंढरपूर इथून आलेल्या 50 बुलेटस्वारांसह शाहू महाराजांनी बुलेट राईडचा देखील आनंद घेतला। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलाव क्षेत्रामध्ये दमदार पाऊस। मुंबईतील जलसाठ्यानं 3 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं। सद्यस्थितीमध्ये 10,77,907 लिटर इतका पाणीसाठा। पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणामध्ये 21 टीएमसी पाणीसाठा। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी 74%वर। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पाणीसाठा समाधानकारक। नाशिक विभागामध्ये जोरदार पाऊस झाल्यानं जायकवाडी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक। नाशिकच्या गोदावरी नदीला आलेला पूर ओसरला। रामकुंड परिसरामध्ये भाविकांची गर्दी। सलग 3 आठवड्यांपासून गोदावरीला पूर होता। हळूहळू जीवनमान पूर्वपदावर। जळगावातील भुसावळच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले। धरणामधून 4097 क्युसेक पाण्याचा विसर्ग। तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। राजापूर तालुक्यातील अर्जुना धरण पूर्ण क्षमतेनं भरलं। धरणाच्या सांडव्यामधून पाण्याचा विसर्गामुळे अर्जुना नदीच्या पाणी पातळीत वाढ। नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा। राज्यामध्ये पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। विदर्भ, मराठवाडा आणि कोकणामध्ये जोरदार पावसाचा हवामान खात्याचा इशारा। तर राज्यामध्ये बहुतांश भागामध्ये 7 ऑगस्टपर्यंत पावसाची स्थिती सामान्य राहणार। कल्याण पूर्वमध्ये पावसामुळे घराचं छत कोसळल्याची घटना। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र घराचं मोठं नुकसान।